तर आता मी ते डायरेक्ट मॅटप्लॉटलिब नावाची लायब्ररी आहे ना, ठीक आहे, त्याचा टॉपिक स्टार्ट करून देतो. डेटा क्लिनिंगचं तुम्हाला काही काही मेथड्स दाखवलं आहे मी, ठीक आहे. आता नेमकी टाईम नाही ना, तर परत त्याच्यात टाईम जाईल परत, ठीक आहे. मग मी डायरेक्ट मॅटप्लॉटलिब करून घेतो आता स्टार्ट. थोडं बघून घ्यायचं काय काय, ठीक आहे. मॅटप्लॉटलिबचं मी तुम्हाला आधी पण दाखवलेलं आहे की आपण ग्राफ ड्रॉ करण्यासाठी करतो, बरोबर. एक हिस्टोग्राम दाखवला होता आधी. जसं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल आता मला समजा इथं मी काय करेल, पहिले इम्पोर्ट. याच्या आधी आहे बघा, हे कसली कमांड आहे सांगा बरं. पायथन MVENV.VN कसली आहे, काय क्रिएट करतो आहे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर हे काय बरं, डबल अँड आहे हा. नंतर काय सोर्स बिन, याने काय होतं ॲक्टिवेटपर्यंत. आणि नंतर जे डबल अँड नंतर परत लिहिल ते काय केलं, त्या तिन्ही कमांड कशा एका लाईनीत लिहिले आणि कशाने जोडेल सगळ्या. याने काय होतं, पहिली ही कमांड झाली की त्याच्यानंतर कोणती कमांड एक्झिक्यूट होईल लगेच, ही होईल. आणि नंतर परत ही झाली की नंतर काय होईल, ही वाली होईल. तिन्ही जर कमांड मला सोबत लिहायचं असेल तर कशाने जोडू शकतो आपण, त्या डबल अँडने, बरोबर. मी एकाच लिहून काढलं ते. मग काय इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट काय पायप्लॉट, ठीक आहे. हे ऑल मॉड्यूल यूज करणार आपण कोणतं, पायप्लॉट नावाचं, ठीक आहे. हे नाही, याच्यातलं मधलं हे मॉड्यूल, ठीक आहे. आणि याच्यातलं याला कसं इम्पोर्ट माना आपण PLT, ठीक. हे कन्व्हेन्शन. आणि एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला सध्या मी काय करू शकतो, लागलंच तर असं करू शकतो की इयर्स समजा 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024. आणि आपण काय करू, स्टुडंट्स एनरोल्ड, ठीक आहे. स्टुडंट्स एनरोल्ड समजा वेळेस की झाले 200, नंतर काय आले 300, नंतर काय समजा परत 250, नंतर काय 150 झाले, किती 1 2 3 4 पासून. आणि नंतर याच काय परत 210. आता याचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मला सांगा, जेव्हा आपण एक ग्राफ ड्रॉ करतो, ठीक, ग्राफ ड्रॉ करतो, व्हर्टिकलला काय म्हणतो आपण वाय ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टलला काय म्हणतो एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसला कोणते क्वांटिटी असते सांगा बरं, डिपेंडंट क्वांटिटी असते का इंडिपेंडंट क्वांटिटी असते, काय असतं. मग आपण आता समजा इयर्स आणि स्टुडंट्स एनरोल आहे, ठीक आहे. असा ग्राफ ड्रॉ करायचा. तर स्टुडंट्स एनरोल ह्या साईडला राहील का ह्या साईडला राहील, वाय ॲक्सिसला राहील का एक्स ॲक्सिसला राहील. वाय ॲक्सिसला का बरं, एक्स आय स्टुडंट वाय ॲक्सिसला राहतील का बरं. हां ते तर आहे बरोबर. मी 2 क्वांटिटी म्हटल्या, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. याच्या दोघींपैकी इंडिपेंडंट कोणते सांगा मला फक्त. इयरला काही फरक पडतो का किती स्टुडंट एनरोल होतं, इयर चेंज होता का, चेंज कोण राहील फक्त स्टुडंट एनरोलचं, बरोबर. इयर तर तेच राहतं आहे. मग इयर इंडिपेंडंट आहे का डिपेंडंट आहे. इंडिपेंडंट म्हणजे काय, फ्री, म्हणजे कशावर, हां स्वतः कशावर डिपेंड आहे का इयर, नाही. मग वैष्णवी, अरे थोडं वेळ लक्ष द्या, काय टॉपिक आहे सांगा बरं तुम्ही. तुमच्या कॉलेजचं काहीतरी चालू आहे ना वाटतं, ते तुम्हाला बोलवलं आहे ते प्रणाली. अरे विचारतोय मी खरंच, काय तुम्ही सांगा आता. कॉलेजचं नसेल तर मग इकडं लक्ष देतो. जेव्हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करता ना, तेव्हा वाय ॲक्सिस वगैरे असतं डिपेंडंट क्वांटिटी आणि एक्स ॲक्सिस वगैरे असते इंडिपेंडंट. यापैकी इंडिपेंडंट कोणते फक्त हे वाले, बरोबर, इयर्सवाले. आणि डिपेंडंट कोणते, स्टुडंट्स एनरोलवाले. एक्स ॲक्सिस कोणते असते, इंडिपेंडंट, बरोबर, स्पेलिंग इंडिपेंडंट, ठीक आहे. आणि याच्यावर कोणते असते, डिपेंडंटवाली क्वांटिटी. मग आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचं आहे ना, तर मग काय करणार आपण, PLT डॉट काय प्लॉट नावाची मेथड आहे. आणि याचं सिंटॅक्स काय आहे बरं का, सिंटॅक्स काय आहे, आपल्याला प्लॉट करायचा कोणता, एक्स आणि वाय ॲक्सिसचा ग्राफ आहे. सिंटॅक्स काय, एक्स आणि वाय पास करायचं. कसा, एक्स काय आपल्यासाठी सांगा बरं, इयर्स, आणि वाय काय स्टुडंट्स एनरोल, बरोबर. आणि आपण याला रन करू,
रन पायथन त्याला असं करायचं. हां, काय आउटपुट दिसतंय का? ग्राफ दिसतोय का आपल्याला? नाही दिसत आहे, पण एक मिनटं बघा परत. हां, काय आउटपुट दिसतंय? नाही, कारण तो आपण ग्राफ ड्रॉ केला आहे ना, तो आपल्याला दाखवा पण लागेल. तेव्हा कसं दाखवणार आपण? PLT डॉट काय शो नावाची मेथड, आणि आता रन करून पाहू कदाचित दिसेल. काय क्लिक कावर नव्हतं. बरं म्हणलं. एक मिनटं. ओके, एक सेकंड. दिसतंय का? असं काहीतरी ग्राफ येतोय. लक्ष द्या रे परत एक. तुम्ही थोड्या वेळ बोलू नका ना यार. कॉलेजचा नसेल तर बोलू नका, मी सांगतो. त्यासाठीच लवकर लेक्चर घेतलं आपण. ठीक आहे. इयर्स आणि स्टुडंट्स एनरोल हा काय आला? ग्राफ जनरेट झाला. ग्राफ नाही, सॉरी, हा तुम्ही याला काय म्हणता? या डायग्रामला काय म्हणता माहिती आहे कोणाला? हिस्टोग्राम राहतो, पाय चार्ट राहतो, याला काय म्हणता माहिती आहे का? हां, काय क्रिएट करते हे? लाईन चार्ट, किंवा दुसरा शब्द काय अजून? लाईन ग्राफ. ठीक आहे. ही जी डायग्राम बघितली तुम्ही इथं आत्ता, ही काय? लाईन ग्राफ किंवा लाईन चार्ट. वाय ॲक्सिसवर काय? स्टुडंट्स एनरोल्ड आहे, आणि एक्स ॲक्सिसवर काय फक्त इयर्स, बरोबर. पण आता मला सांगितलं, कळतं आहे का आपल्याला इयर्स कोणते आणि हे स्टुडंट एनरोल आहे? म्हणजे लेबल आहे, लेबल देईल का आपण याला? काही नाही देईल ना लेबल. मग लेबल कसं देणार आपण? आपण हा जो ग्राफ ड्रॉ केला आहे याला लेबल कसं द्यायचा? PLT डॉट एक्स लेबल. एक्स लेबलला काय सांगा बरं फक्त? इयर्स आहे, बरोबर ना? आपण काय करू? रन करू. आलं का लेबल? इथं आता दिसतंय इयर्स नावाचं लेबल आलं. त्यानंतर परत आता जसं एक्स लेबल तसं वायसाठी काय असेल? वाय लेबल. काय? वाय लेबल. आणि वाय लेबलला काय असतील?
स्टुडंट्स एनरोल. परत जर आपण हा रन केला प्रोग्राम, आलं का इथं? काय म्हटली प्राची? काय शो होत नाही? कोड कसा रन होत आहे म्हणजे मी कसं रन करतो आहे ते इथं? मग कशी ते चालत होतं आहे, आत्ता नाही चालत आहे नेमकी, म्हणून मी काय करतो कमांड लाईन थ्रू करतो डायरेक्ट. एवढंच आहे पुढे. आज गुरुवार आहे ना, गुरुवार शुक्रवार नंतर कधी परत फक्त सोमवार आहे ना लिहितले तुम्ही, सोमवार मंगळवार, बरोबर आहे का मॅडम? त्याच्यानंतर काय आज कुठे फिरायला जायचं? शनिवारचं आहे का कॅन्सल आहे? काय याच्यात काय रे, शनिवारचा प्लॅन कॅन्सल झाला आहे का आहे अजून? ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम. मग मी कॅन्सल समजू ना प्लॅन सॅटर्डेचा? मला उद्या संध्याकाळी सांगशाल का फक्त? हां मग आता शुक्रवार आहे ना उद्या, संध्याकाळपर्यंत सांग. रातची काय राहिलं का याच्यात आता? ते सांगतो ना मी एक्झॅक्टली, पण तेवढं कोड लिहून झालं का सगळं तुमचं? हां आता काय हो राहिलं, हा जो ग्राफ दिसतो आहे ना इथं, ठीक आहे, हे 0.5 नंतर म्हणजे जो डिफरन्स दिसतो आहे, ठीक आहे, जी स्केल घेतली आहे त्याने 0.वाली, ती काय केली त्याने ऑटोमॅटिक घेतलेली, ठीक आहे. त्याने काय केलेली ऑटोमॅटिक घेतलेली, आपण देईल का त्याला एक्झॅक्टली कशी स्केल घ्यायची? नाही, बरोबर. ही काय ऑटोमॅटिक घेतली, ती आपण कशी चेंज करायची ना ते सांगतो मी नंतर तुम्हाला. त्याचं पण आहे ते कसं ॲडजस्ट करायचं, ठीक आहे. पण आता हे लेबल कसं दिलं, त्याच्यानंतर हे काय स्टुडंट्स एनरोल, बरोबर, XY आणि Y लेबल दिलं आपण. आणि एक काम करायचं, हे पूर्णचं पूर्ण आहे ना हा जो ग्राफ, याला काहीतरी नेम द्यायचं आहे, टायटल द्यायचं आहे. मग कसं देणार आपण? PLT डॉट काय
टायटल. आणि टायटल काय देणार माहिती का? असं लिहू बरोबर. आणि याला काय करू आपण, रन करू समजा. आलं का टायटल इथं? स्टुडंट्स एनरोल्ड ड्युरिंग इयर्स. लेबल ॲड झालं बरोबर. वाय ॲक्सिसचं लेबल, एक्स ॲक्सिसचं लेबल बंद करा. आणि काय, टायटल ॲड झालं. आता अजून एक प्रश्न आहे मला इथं, सांगा मला हे किती लिस्ट आहे? लिस्ट आयटम्स नाही, लिस्ट किती आहे? 2 आहे बरोबर. एक इयर्सची आणि एनरोल्ड. आणि कशाच्या मदतीने ड्रॉ करतो आपण? PLTच्या बरोबर. आता मला सांगा, मी अजून एखादी लिस्ट घेतली समजा, कशी? परत काय केलं, आता समजा इयर्स 1 म्हणतो याला बरोबर, आणि स्टुडंट्स एनरोल्ड 1. म्हणजे कसं समजा हे कॉलेज 1चं असेल लेट्स आहे, आणि हे कोणतं आहे? कॉलेज 2चं आहे आता समजा बरोबर. आणि मी काय केलं, फक्त इयर्स 2 सेम इयर्स घेणार आहे आपण कंपॅरिझनसाठी. आणि मी काय करतो, पेस्ट करतो. आणि नंतर काय करतो, स्टुडंट्स एनरोल्ड आहे ना, एनरोल्ड 2 करतो मी. आणि काय करायचं समजा इथं थोडं जास्त घेतो क्वांटिटी. समजा मी इथं 400 घेतल्या, नंतर इथं घेतल्या 600 घेतली, आणि नंतर इथं 250 ना, इथं 415 घेतो. आणि इथं परत 450 घेतली, आणि इथं काय घेतो समजा 610. आणि आता मला एक प्रश्न आहे फक्त, की मी जर परत PLT डॉट प्लॉट केला कसला, इयर्स 2 आणि स्टुडंट्स एनरोल्ड 2, तर मला एक सिम्पल प्रश्न आहे, हे दोघांचे ग्राफ आहे ना, हे एकाच ह्याच्यात ड्रॉ होतील का सेपरेट सेपरेट बनणार आहे? एकाच ह्याच्यात काय होतील, ड्रॉ होतील. का बरं? काय यूज करू राहिलो आपण दोन्हीसाठी? एकच यूज करू राहिलो, जो PLT त्याने एक्सपोर्ट करेल पाहिजे आपण, जो किंवा हा PLT आपण जो इथे यूज करू राहिलो एकच यूज करू राहिलो. असं आहे का डिफरंट ऑब्जेक्ट काय आहे का, किंवा डिफरंट व्हेरिएबल नाव काय आहे का? नाही. त्याच्यामुळे जो ग्राफ ड्रॉ होणार आहे तो कसं होणार आहे, एकाच ह्याच्यावर ड्रॉ होणार आहे. याला जर मी परत रन केलं समजा बरोबर, दिसतंय का 2 बरोबर. आणि हे कलर मी देईल का, त्याने ऑटोमॅटिकली चूज करेल, ऑटोमॅटिकली चूज करेल बरोबर. आणि हे स्केलिंग पण मी चूज करेल का त्यांनी चूज करेल? ऑटोमॅटिक त्यांनी चूज करेल, सांगा बरं. ऑटोमॅटिक आहे बरोबर, PLTने चूज करेल. आपण काय देईल का अजून? नाही बरोबर. याला मी कमेंट करतो सध्या. आणि काम करू आपण, हा जो ग्राफ ड्रॉ झाला आहे ना, याच्यात काय करू आपण, मार्कर आहे, एक मिनट दाखवतो तुम्हाला मी काय करतो. मार्कर काय आहे, PLT डॉट प्लॉट मार्कर. आणि रन करून पाहू आपण. हां, आता हा डॉट दिसतोय का? हा डॉट दिसतोय का तुम्हाला? हर्षदा बरोबर, हा डॉट आहे इथं. हा डॉट का बरं आला इथं? आता कोणते प्रॉपर्टी ॲड केले आपण? मार्कर. मी जर इथं मार्करला जर स्टार इथं टाकला असतं तर काय दिसेल? आता स्टार दिसेल. काय दिसतं आता? स्टार दिसते. जर मला या मार्करची साईज वाढवायची तर मी काय करेन? मार्कर साईज, ठीक. आणि एक न्यूमरिकल व्हॅल्यू होती, समजा मी तर दिली 15 बरोबर. आणि काय करतो, रन करतो मी. झाली का साईज वाढली याची मार्करची बरोबर. जर मी आणि छोटी केली समजा 5 केली तर मार्कर काय आला? छोटा झाला बघा. समजतंय प्राची? मार्कर हे बघ, हे जे डॉट दिसतं ना इथलेवाले, हा वाला पॉईंट बघ इथं जिथं
जे आय आरसाठी आपण हे व्हॅल्यू दाखवतो तिथं मार्किंग होऊ राहिलं एक्झॅक्टली. असं कोणतं इयर आहे का 2020.5वाला आहे का? नाही. कोणतं डायरेक्ट 2023. आणि तिथं एक व्हॅल्यू दाखवतो आपण काहीतरी, बरोबर. इथं एक मार्कर आलं. मार्करचे समजा मी असं पण करू शकतो काय, बाकी कोणतं असू शकतं अजून, एक्स म्हणून मार्कर यूज करू शकतो का? एक्स पण काय होतं आहे ॲज अ मार्कर म्हणून यूज होतं. मग मला सांगा प्रत्येक जे कॅरेक्टर असेल ते मार्कर म्हणून यूज होऊ शकतं का? हा 8 नंबर काय कोण या नंबर हां, मग हा 8 नंबर ॲज अ मार्कर म्हणून यूज होऊ शकतो का? 8 नंबर मार्कर म्हणून यूज होऊ शकतो का? सांगा बरं मला. साक्षी 8 नंबर मार्कर म्हणून यूज होऊ शकतो का? कारण का मार्कर आहे म्हणून. हे बघा एक पायथन demo.py 8 नंबर मार्कर म्हणून जातो आहे का? नाही जात. मग प्रत्येक गोष्ट मार्कर म्हणून चालते का? नाही चालणार, बरोबर. काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स असतील ते चालतील. एक्स आणि आपण काय करू साईज 25 करू. एक्स चालतो, डॉट चालेल, ठीक आहे. हे बघा हर्षदा काय चालेल दिसतोय. एक्स का आला मार्कर म्हणून यूज झाला. आता एक काम करू आपण, मार्कर फेस कलर ना, लक्ष द्या रे तुम्ही. आता बघा मी परत सांगतो जे आले ते. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचं आहे. ही लायब्ररी आपण काय केली, इन्स्टॉल केली. ह्या लायब्ररीमधून हे मॉड्यूल उचललं आणि याला काय नाव दिलं, PLT नाव दिलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, एक डेटा घेतला. हा एक्स ॲक्सिसवाला डेटा राहील आणि हा वाय ॲक्सिसवाला डेटा राहील, ठीक आहे. एक्स ॲक्सिसवर कोणत्या क्वांटिटी असतात, इंडिपेंडंट क्वांटिटी असतात. आणि वाय ॲक्सिसवर काय असतं, डिपेंडंट क्वांटिटी असतात. आणि मी काय केलं, ग्राफ ड्रॉ केला. कसा, PLT.plotच्या मदतीने. पहिल्यांदा काय असतो एक्स ॲक्सिसवाला, ठीक आहे. नंतर काय असतं वाय ॲक्सिसवाले, ठीक आहे. आणि नंतर काय हे ॲडिशनल प्रॉपर्टीज आहे, ठीक आहे, जे आपण कशासाठी यूज करतो. बघा हे मार्कर काय हे दिसतंय नाही तर तुम्हाला ग्राफ ड्रॉ केला आहे त्याचंवालं आहे. आणि नंतर ही मार्कर साईज काय, हा जो एक्स दिसतोय तुम्हाला, बरोबर, याची साईज वाढवण्यासाठी करेल आपण. आणि नंतर हा ग्राफ ड्रॉ केला की नंतर काय असतं PLT.show. त्याने काय होतं, हा ग्राफ दिसायला लागतो. पण कसं दिसतो तो, या साईडला काही लेबल नसतं, या साईडला काही लेबल नसतं, आणि हे जे टायटल असतं ते पण नसतं. आपल्याला जर लेबल ॲड करायचं असेल तर आपण काय करतो, PLT.x लेबल इयर्स केलं, त्याने काय केलं इथं लेबल आलं. त्याच्यानंतर काय PLT.y लेबल, त्याने काय केलं स्टुडंट्स एनरोल आलं आणि इथं वायला लेबल आलं. आणि जेव्हा मी PLT.टायटल केलं तर काय आलं, तर पूर्णच्या पूर्ण ग्राफला काय आलं, टायटल आलं, ठीक आहे. आणि जर मी अजून पण सांगितलं, मी जर 2 ग्राफ ड्रॉ करायचं ठरवलं, म्हणजे कसं, हे कॉलेज 1साठी आणि हा कॉलेज 2साठी सेम इयरचा डेटा आहे, फक्त स्टुडंट्स एनरोलची काउंट काय डिफरंट आहे, ठीक आहे. आणि मी जर ड्रॉ केला तर काय होतं, एकाच ग्राफमध्ये त्या 2 लाईन काय होत्या ड्रॉ होत्या. इथपर्यंत मी सांगितलं होतं. कलर ऑटोमॅटिकली येतं आहे, ठीक आहे. ही जी स्केल येऊ राहिली बघा 2020 2020.5, ही काय ऑटोमॅटिकली आपण नाही देईल. कारण तुम्ही जर इयर बघितलं, तुम्ही काय सर डायरेक्ट 2020 21 22 23 असं लिहिशाल, बरोबर. हे पॉईंटमध्ये नाही लिहिलं, ठीक आहे. त्याचं काय करायचं ते बघून घेऊ आपण. तर असा हा ग्राफ ड्रॉ करतो. आता काय केलं, मी मार्कर सिलेक्ट केला, नंतर काय केलं मार्कर साईज सिलेक्ट केली. अजून एक आहे प्रॉपर्टी, मार्कर फेस कलर. मार्कर फेस कलर हे काय असेल बघू आपण. मी समजा ग्रीन लिहितो इथं, ठीक आहे. आणि आता जर रन केलं, वैष्णवी झोप येते तुला, काय आला आता, हा ग्रीन कलर कुठं आला असेल, का प्रॉपर्टी चुकली. मार्कर फेस कलर ग्रीन ऐवजी काय करू आपण, रेड करून बघू.
काही चुकलं आहे का आपलं? साईज 45 करून बघू. हां आला बघा आत्ताशी. दिसतंय का कसला कलर चेंज झाला? जो डॉट किंवा जो एक्स असतो त्याचा कलर चेंज होतो आहे, बरोबर. याने काय होतं, मार्करचा जो फेस कलर आहे तो चेंज होत आहे. मार्करची साईज समजा मी छोटी केली 15, तर काय होईल आता? कलर चेंज होईल का साईज चेंज होईल सांगा बरं फक्त. काय होईल? साईज चेंज होईल फक्त. कलरला काय धक्का लागणार आहे का? नाही. मार्करची काय आली, फक्त साईज चेंज झाली. कलर कोणत्या प्रॉपर्टीने दिला आपण? मार्कर फेस कलर. आणि मार्कर कोणत्या यांनी सिलेक्ट केला सांगा बरं प्रॉपर्टीने? कोणत्या प्रॉपर्टीने? मार्कर प्रॉपर्टीने. प्रत्येक कॅरेक्टर मार्कर म्हणून यूज करू शकतो का आपण? जसं की डॉट एक्स 8 नंबर मार्कर म्हणून यूज शकतो का? नाही. ठीक आहे. काय कॅरेक्टर चालतील, काय कॅरेक्टर नाही चालणार, बरं. आता अजून एक प्रॉपर्टी आहे, मार्कर एज कलर. हे बघा, मार्कर एज कलर. मार्कर एज कलर काय देऊ शकतो आपण समजा? आता काय चर्चा चालू आहे तुम्ही सांगता का मला? तुम्ही चर्चा नंतर करा, लेक्चर झालं त्याच्यामुळे लवकर लेक्चर ठेवलं. मला सांगा, इथं जी मार्करची एज आहे बघा, याचा कलर ब्ल्यू वाटतोय का तुम्हाला का रेड वाटतोय? हां, बॉर्डर काय ब्ल्यू आहे, बरोबर. जर याचा ग्रीन करायचं असेल आपल्याला किंवा येल्लो पाहू आपण ट्राय करून, कदाचित समजून येईल. काय चुकलं आता? इनव्हॅलिड सिंटॅक्स नाही, कॉमाची तर हां. आता काय आलं सांगा बरं? बॉर्डरची येल्लो आली, बरोबर. दिस नंतर भांडा ना जरा, ठीक आहे. काय येल्लो आहे बघा. जर अजून तुम्हाला नीट बघायचं असेल समजा, तुम्ही काय करतो? 45 करतो परत याचे, आणि काय करतो? पायथन डेमो. आता बघा, ब्ल्यू कलर तर दिसत नाही, ॲटलिस्ट कोणता आहे? येल्लो कलर आहे. म्हणजे आपण कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी बघितल्या? मार्कर, मार्कर साईज, मार्कर फेस कलर, ठीक आहे, मार्कर एज कलर, ठीक आहे. याला शॉर्ट फॉर्ममध्ये असं पण लिहू शकता माझ्या मते तुम्ही, असं पण पास केलं तरी चालतं, ठीक आहे. M=, नंतर याला काय MS, याचं पण असेल असं काहीतरी MFC, चालून जातं, काय प्रॉब्लेम नाही याला, ठीक आहे. हे शॉर्टकटमध्ये पण बघा, तुम्ही एकतर मार्कर पास करा किंवा M पास करा. तुम्हाला जर बघायचं असेल समजा, मी काय करतो इथं Mला X करून पाहतो आणि चालतं पाहू आपण सिंपल. काय आलं सर, हे काढावं लागेल मला, नाही काय चुकलं? कॉमन आहे कुठं आहे मग? ॲट्रिब्यूट नेम काय बरं चालत नाही. आय थिंक मार्करला नाही चालत बरं का, पण बाकीच्यांना शॉर्टकट चालतं बघा. मार्कर साईजला, मार्कर साईजला कसं लिहिलं मी? MS लिहिला. मार्कर फेस कलरला कसं लिहू शकतो मी? पाहू बरं. MFC लिहितं चालतं, पाहू बरं. चालतं आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हे तुम्ही जे मोठे मोठे पॅरामीटर लिहू राहिले बघा, मार्कर साईज, मार्कर फेस कलर, तुम्ही याला काय करू शकता? शॉर्ट हँड पण लिहू शकता तुम्ही. MS मार्कर फेस कलर, MFC मार्कर एज कलर. त्यानंतर अजून एक आहे प्रॉपर्टी, लाईन स्टाईल नावाची. लाईन स्टाईल, लाईन स्टाईल कोणत्या कोणत्या असू शकतं सांगा बरं? एक सॉलिड असते. सॉलिड म्हणजे कोणती? ही वाली, ही काय सांगा बरं? सॉलिड आहे. डॉटवाली पण असू शकते, त्याच्यानंतर काय असू शकते? डॅशवाली पण असू शकते. मग आपण काय करू शकतो? तुम्ही समजा इथं लिहिलं तर आता सांगा बरं लाईनची स्टाईल कशी राहील? काय डॉटवाली राहील, बरोबर. म्हणजे काही जी सॉलिड लाईन दिसते ती दिसेल का मला आता? नाही दिसणार. लाईनची स्टाईल कशी झाली आता?
डॉटेड झाले, बरोबर. जर डॅशवाली पाहिजे असेल तर मी काय करू शकतो, डॅश, बरोबर. काय करेन मी, डॅश करेन. आणि जर मला डॅश पण नको आहे, डॉट पण नको आहे, फक्त एक सरळ अशी स्ट्रेट लाईन पाहिजे विदाऊट एनी गॅप, त्याला काय म्हणतो, स्ट्रेट म्हणजे असं, याला काय म्हणते, जी बाय डिफॉल्ट असते काय असते, सॉलिड असते. बस एवढंच झालं, सॉलिड लाईन आली, बरोबर. त्यानंतर आता ह्या लाईनला थिकनेस आहे काय जास्त, काय वैष्णव लाईनला थिकनेस आहे का, नाही आहे. मग लाईनची थिकनेस वाढवायची असेल तर काय करणार, परत लाईन विड्थ, काय प्रॉपर्टी, लाईन विड्थ, आणि पाहू बरं आपण 3 नंबर देऊन पाहू बरं, किंवा आपण डायरेक्ट 12 देऊन पाहू काय होतं. आणि रन करणार आहे पायथन डेमो डॉट पाय. आली लाईनची थिकनेस काय केली, वाढवली. काय कसं दिसतंय, काय आठवलं हर्षद, ठीक आहे. काय लाईन विड्थ आता बघा परत चेंज कर, बस काय केलं, लाईनची विड्थ वाढवली. ओके असं आहे का, एक्स टिक्स, हां ओके तेच म्हटलं. जोक बंद कर रे आता, काय जोक झाला, काय चालू आहे? बरं नसेल वाटत, चॅटिंग नंतर करा व्हॉट्सअपवर. मोहित, प्रशांत, प्रणाली, काय लक्ष द्या तुम्ही.
मी सगळ्यांशीच बोलतोय पहिली गोष्ट नाही ब्रेक घ्या मी थोडा टाइम एक्सटेंड करतो लेक्चर हां ना मार्कर एक मिनिट आता जर बोललं ना मी टाइम वाढून देईल सर सांगा हां काय मी तुम्हाला किती 10:30ला सोडणार आहे काय कोण बोललं तुम्हाला हां आता आपल्याला जर एक्स ॲक्सिसला ते आपलेवाले लेबल द्यायचे असेल तर मग काय करणार मी लक्ष द्या रे बघता आता इथं बघा प्रॉपर्टी काय आता PLT.x काय नंतर करशाल का भांडणं तुम्ही दोघे बस ठीक आहे काय यार इयर्स थांबा एक मिनिट हां काय काम आहे तुझं नंतर फोन कर मला आत्ता नको करू कामात आहे मी तुमचं काय साक्षी प्रांजल मोहित प्रणाली काय करू राहिलं मग आता मी आता मला सांगा पाहिजे इथं जे लेबल दिसतं आता ते सांगा बरं हे डॉटवाले का आपण जे टाकलेवाले आपण जे टाकेल ते आपण टाकलेले ते 0.5 काय आला तर गायब झालं कारण का कायच केलं आता आपण यावेळेस काय केलं एक्स टिक्स बरोबर ना काय कशासाठी यूज केला आपण इयर्स वनला बरोबर कारण आपण एक्स ॲक्सिसला काय टाकेले एक्स ॲक्सिसला काय टाकेले इयर्स वन आणि नंतर काय परत तिला लेबल जर आपण असं चेंज करून पाहिलं समजा काय किती इयर टोटल 5 आहे ना बरोबर असं काहीतरी Y1 Y2 Y3 मोहित माझा आवाज वर राहिला मला माहिती नाही कोण बोलतंय काय झालं आता सांगा बरं इथं Y1 आलं Y2 आलं Y3 आलं बरोबर आहे की नाही म्हणजे काय आलं हे काय दाखवतं माहिती का आपल्याला कशासाठी लेबल टाकायचे कशासाठी लेबल टाकायचे होते इयरसाठी आणि कोणते लेबल टाकले मी Y1 Y2 Y3 Y4 Y5 आले ठीक आहे जर हे काढून टाकलं ठीक आणि जे इयर आहे ना तेच एक्झॅक्टली पाहिजे तर काय करणार आपण सेम लेबल मेन्शन करणार याने काय झालं आता Y1 Y2 Y4 Y5 वाजे काय म्हणजे परत इयर्सवाले येऊन जाते आले आता आणि एक्स आता मला एक सिंपल प्रश्न आहे हा जो ग्राफ दिसतोय म्हटलं इथं याने जो ग्राफ ड्रॉ केला आहे इथं पण कन्सिस्ट मोहित काय झालंय तुला मला वाटलं आधीपासूनच पेरेल त्याचं बस आहे
आता मला सांगा फक्त इथं जे वाय ॲक्सिसला लेबल आहे ते कन्सिस्टंट आहे का? म्हणजे जी स्केल कन्सिस्टंट म्हणजे माहिती कशी इन टर्म्स काउंटिंग ती झाली कशी 160 180 200 220 240 260 याच्या खालचं हा जर 20चा गॅप आहे मला फक्त एवढं सांगा फक्त हा जर 20चा गॅप आहे हा कितीचा आहे मग? अरे म्हटलं इथं जी स्केल दिसते तुम्हाला इथे 20 आहे ठीक 160 ते 180 किती असते 20 आणि हे किती असेल मग? हे किती मग? कस काय 20? कस काय कधी रे? मला नाही माहिती यार. हो बरं आपण इथं चालतंय का? वायटिक्स 300 कडून आलं. स्टुडंट्स एनरोल्ड लेबल्स काय चुकतंय? पाहू बरं आपण काय म्हणते प्रणाली तूच बोल राहिली आता. चुकतंय बरोबर ना काहीतरी आहे का आता? म्हणजे लेबल तर आलेले ठीक आहे 150 200 210 250 फक्त ते असं कन्सिस्टंट स्केल दिसते का? नाही ठीक आहे. एक्झॅक्टली कसं करायचं ना तर मला नाही माहिती आहे. Put sticks marks only at instead choosing a regular interval, for example 50 student vertex ओके असं आहे. कोण हसलं रे? माझ्या तोंडातून आवाज पण तुला नाव बोलली ना मी ह्या बोलली बस मोहित वायली आणि काय स्वतःशी आता आलं काय आलं 100 बस मोहित समजलं मला भावना पोचल्या सांगतो थांबा काहीतरी बोलला तू मोहित काय बोलला? कोणती भावना रे? हां ओ बापरे काय एंट्री यार. ए आता लक्षात आहे मिनटं बस. आता मी एक्झॅक्टली काय यूज केलं ते सांगतो तुम्हाला. बस आता काय यूज जोरात हाण ना अजून थोडीशी साक्षी लक्षात आहे रे. मी आता काय यूज केलं एक्झॅक्टली सांग. तुम्ही करून घ्या ना यार. इथं बघा मी काय यूज केलं आहे PLT. काय YLIM ठीक आहे कंट्रोल्स द काय विजिबल रेंज ऑफ द Y ॲक्सिस. म्हणजे काय आता
शोज ओनली व्हॅल्यूज फ्रॉम 0 to 700 ऑन द वाय ॲक्सिस. म्हणजे काय, समजा एखादी व्हॅल्यू काय 800ची पण व्हॅल्यू अवेलेबल असेल, म्हणजे हा जो ग्राफ ड्रॉ केला आहे बघा इथं 700लाच काय आलं आहे, लिमिट झालेला आहे तो. मी जर इथं म्हटलं की मला काय करायचं 800 करायचं इथं समजा, तर कुठपर्यंत दिसेल आता व्हॅल्यूज मग 800पर्यंत दिसते. आलं 800पर्यंत. त्याच्या याने काय होईल, व्हिजिबल रेंज कंट्रोल होते. मी काय केली 700 केलं. आणि जे वायटिक्स आहे बघा, आता वायटिक्स एक रेंज फंक्शन यूज करेल आपण. जे पायथनमध्ये रेंज यूज करतो बघा, त्याच्यात पहिले काय असतं सांगू बरं, स्टार्ट असतो, नंतर काय असतो एंड. इन्क्लुझिव्ह असतो की एक्सक्लुझिव्ह असतं? एक्सक्लुझिव्ह म्हणजे पकडत नाही, ठीक आहे. इन्क्लुझिव्ह म्हणजे पकडणं. मग याला पकडतो का आपण 701ला पकडणार आहे का? नाही, 700पर्यंत. आणि हे काय असतं का बा, काय येतो हां गॅप, स्टार्ट, स्टॉप, काय स्टेप आहे, म्हणजे हा काय स्टेप आहे. आता कितीचं स्टेप बनलं आहे इथं 100. आता दिसतोय का प्रॉपर ग्राफ हा आहे का? असं रॅन्डमली कुठं टिक मार्क पुट केलं आहे का? नाही, बरोबर. एक स्केल आहे त्याला, बरोबर. वाय ॲक्सिसला काय 100चा इंटरवल आहे, आणि नंतर एक्स ॲक्सिसला किती इयरचा गॅप आहे, 1 इयरचा गॅप आहे, बरोबर. आणि आता आता काय म्हणते, आणि हा सॉरी हे फिगर आहे बघा, ही जी डायग्राम याला काय म्हणतात, लाईन चार्ट किंवा अजून काय शब्द होता, लाईन ग्राफ, बरोबर. आपण काय केलं, लाईन चार्ट ड्रॉ केला. अशा पद्धतीने काय केलं आपण, लाईन चार्टचा टॉपिक बघितला. ही एक्स ॲक्सिसवाली, ही वाय ॲक्सिसवाली. एक्स ॲक्सिसला कोणती क्वांटिटी असते, डिपेंडंट, इंडिपेंडंट. एक्स ॲक्सिसला इंडिपेंडंट असते, आणि वाय ॲक्सिसला कोणती असते, डिपेंडंट असते. जेव्हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करता बघा, वाय इक्वल्स टू असं तुम्ही इक्वेशन बघेल ना, वाय इक्वल्स टू 4x असे काहीतरी बघा, सगळे वायच्या अगेन्स्ट राहतं बघा. 12वी करेल का? हां, मग त्याचं इक्वेशन पाहिलं ना तुम्ही, वाय इक्वल्स टू 4x क्यूब, पॅराबोलाचे, हायपरबोलाचे, बरोबर. मग एक्स ॲक्सिसला काय असतं, इंडिपेंडंट व्हॅल्यू असते, आणि वाय ॲक्सिसला काय असते, डिपेंडंट. काय म्हटलं, काय म्हटला, त्याच्यात काय डाऊट आहे का? त्याच्यात पण काही डाऊट नाही मला. काय पाहायचं मोहित तुला, कोड बघायचं आहे का? थांब एक सेकंद. थांब रे. बस. तू फोटो काढलाय पण त्याचं करणार काय, फ्रेम बनवणार आहे का? मग करशील का तू? ठीक आहे, बरं आहे. हां, हे काय होतं, आपण आता लाईन ग्राफ ड्रॉ केला, बरं. आता लक्षात द्या, नेक्स्ट काय करणार आपण ड्रॉ, लक्ष द्या. हे जिथं सर्च केलं याला काय म्हणतं, काय म्हणते याला, बार चार्ट. बस ना आता प्रांजल, आता मी शिकवायला सुरुवात केली तर तुम्ही झाले सुरू. आत्ता काय प्रांजली, तू पण आता काहीच नका करू, एकमेकांशी एकमेकांशी नका बोलू, बस. काय हा बरोबर आहे, ठीक आहे, करेक्ट आन्सर. आता लक्ष द्या फक्त, ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचं समजा, मला एक सिंपल प्रश्न आहे बरं का, एकदम सिंपल प्रश्न आहे. मोजून अर्धा तास आपण रात्री घरी येणार आहे अशा पिरियड कॅटेगरी, एक मिनिट बस. शांत बस रे आता. नाही बनवणार. कस काय खालची इंडिपेंडंट, वरची इंडिपेंडंट. हां वरची इंडिपेंडंट आहे, खालची काय डिपेंडंट आहे. ठीक आहे, म्हणजे एक्स ॲक्सिस कोणती शॉर्ट, इन शॉर्ट. घरी जाऊन विचार, तुझा ग्राफ वाकडा ड्रॉ करावा लागेल. तुझा ग्राफ कसा ड्रॉ होईल ना काही सांगता येत नाही. ठीक आहे, तू थांब, लेक्चर झालं सांगतो मी तुला कसं ड्रॉ करायचं. तुला काय म्हटला, काय म्हणता. हां कॅटेगरीचा बघा, हा एक्स ॲक्सिसवर आहे आणि हा वाय ॲक्सिसवर आहे. आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, बार चार्ट ड्रॉ करायचा आहे. मग मेथड काय आधी तर PLT डॉट काय बार, फक्त बार आहे बरोबर आहे. आणि नंतर काय एक्स ॲक्सिस राहतो पहिले कॅटेगरीज, आणि नंतर काय असतं कन्झ्युम क्वांटिटी. बरोबर, कन्झ्युम क्वांटिटी. हे बघा मी जेव्हा स्टार्ट करतो तुमचं बोलणं थांबत नाही. एकच मिनिटं थांबतात का, फक्त एकच मिनिटं माझे ज्या विषयी असते ते ऐकू नका. त्याला भेटू घाण बोलेल नाही, इतकं घाण बोलेल तू नको मुद्दे उचलू, तू तोंड म्हणते वाला. तुम्ही मुद्दे वाढताय, जेवढं बोलताय तेवढं बस सगळे शांत बस. तू बैस. केलं तर तू खाली. ती खुर्ची सटकली मी पाचवी क्लास. जेवढं बोलतोय तेवढे मुद्दे वाढताय. ठीक आहे ना, क्लास सुरू दे मग सर सर शिकवा. आता एक बिजोनाचा आवाज आला तो डायरेक्ट तिथे खूपच घाम ते मी पण करू शकतो बस का. काय कन्झ्युम क्वांटिटी, आपल्याला काय करायचं आहे, बार चार्ट ड्रॉ करायचा आहे. आणि आपण काय करणार, सिम्पली PLT डॉट शो बस. आणि काय करणार, हा कोड आपण एक्झिक्यूट करणार. कसा, पायथन, फाईलचं नाव काय बार चार्ट डॉट पाय, आणि रन करू आपण. आला का आता ग्राफ बरोबर. आता मला याच्यात सांगा बरं, मला सगळ्यात जास्त कन्झम्पशन कसलं आहे, त्याच्यानंतर नंतर काय मग, आणि नंतर काय, नंतर काय स्वीट्स आहे बरोबर. झालं. आता मला इथं वायला लेबल द्यायचं आणि एक्सला लेबल द्यायचं, तर कसं द्यानं, एक्स लेबल वाय लेबल बरोबर. काय करणार, PLT डॉट एक्स लेबल. काय देणार आपण इथं, काय म्हणते रे यार, भाव. एक भाव थोडी येतो कॅटेगरीचे. ठीक आहे, आणि PLT वाय लेबल काय, कन्झम्पशन टाकतो मी फक्त. काय कन्झम्पशन, आणि टायटल काय द्यायचं आहे, काय होऊ शकतं, डेली कन्झम्पशन असं काय, किंवा डेली डाएट टाकू आपण, डाएट इनटेक असं काहीतरी टाकू आपण. तुमचं आलं का आता, एक टायटल आला, एक वाय लेबल आला, आणि काय आलं एक्स लेबल आले, आणि बार चार्ट पण काय आला ड्रॉ झाला बरोबर. आता याच्यानंतर काय आहे, हां आता बार चार्ट आपण जो ड्रॉ केलेला आहे ना, त्याला काय करायचं समजा, असं ह्या पट्ट्या कशा सांगा बरं, उभ्या आहे का आडव्या आहे. आता उभ्या आहे, आपल्याला जर आडव्या करायचं असेल तर कसं करणार आपण, सिंपल हो बरं, बार एच करून पाहू आणि रन करून पाहू. झालं का आता. अशा पण डायग्राम पाहिला असेल ना तुम्ही, बघा असे पाहिलं नाही ना कधी, हॉरिझॉन्टल वाले पण पाहिलं असेल बघा.
कुठं पाहिले सांग. होता का दहावी? याला काय म्हणतात? अरे सिम्पल आहे ना. थांब ना एक मिनटं, मी काय सांगतो. मी जेव्हा रन करतो ना फक्त नॉर्मली, तर असा ड्रॉ होतो बरोबर ना, एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला. बरोबर, जो आपण काय म्हणतो याच्यासाठी प्लॉटसाठी जो वापरला बघा सिंटॅक्स, काय पहिले एक्स ॲक्सिसवाली, नंतर काय आली वाय ॲक्सिसवाली. सेम तेच सिंटॅक्स वापरलं, एक्स लेबल वाय लेबल, नंतर काय टायटल, आणि नंतर काय करावं लागतं फायनली शो करावं लागतं. शो जर नाही केला तर शो नाही केला तर दिसतं का ते सांगा बरं? नाही दिसत. बरं, आणि जर फक्त हे मला काय करायचं आहे, वाय ॲक्सिसवाली क्वांटिटी काय करायची, एक्स ॲक्सिस आणायची, तर मग कसं करणार, सिम्पली बार एच. बरं, आणि जर मी रन केलं तर काय म्हणजे आला आता. ओके, आता हे होतं आपलं बार चार्ट. ठीक आहे, सेम तुम्ही असं इथं पण करू शकता जे बाकीचं केलं बघा आपण. मार्कर साईज आणि ते सपोर्ट होईल का नाही माहीत मला. इथं मार्कर साईजची गरज आहे का? आहे का? नाही. त्यानंतर आपण पाय चार्ट बघू आपण. काय म्हणतो प्रांजल? परत इम्पोर्ट मॅट प्लॉट लिप डॉट काय पाय प्लॉट HPLT, आणि आपण काय करणार आता, पाय चार्ट ड्रॉ करणार आहे. आता समजा एक काम करू आपण, समजा एका कॉलेजमध्ये नाही का टोटल किती, कॉलेजमध्ये टोटल किती स्टुडंट समजा 1000. किती आहे? 1000 आहे. त्याच्यातले जे फ्रेशमन आहे समजा, म्हणजे फर्स्ट इयरवाले किती समजा, इथं लिहिलं मी 250. बरोबर, त्याच्यानंतर सेकंड इयरवाले ठीक आहे, त्यांना सोपोमर्स म्हणतात. ते किती समजा 200 आहे. नंतर थर्ड इयरवाले किती समजा 200 ना, ठीक आहे, ओपन 300. टोटल किती झाले रे? 500, 750. बरोबर, आणि नंतर काय ग्रॅज्युएट्सवाले म्हणजे जे फायनलवाले डायरेक्ट. ठीक आहे, बरं आता 250. टोटल काउंट बनतो आहे का आता 1000. बरोबर, आपल्याला काय करायचं, पाय चार्ट ड्रॉ करायचा याचा. मग मी काय केलं समजा कॅटेगरीज ना, किंवा कॉलेज इयर असेल तुम्ही काहीतरी. ठीक आहे, पहिले काय फ्रेशमन, नंतर काय असेल सोपोमर्स, नंतर काय थर्ड इयरवाले, शब्द येतो, आणि नंतर काय ग्रॅज्युएट्सवाले, आणि नंतर काय करणार मी स्टुडंट काउंट लिहितो असा. पहिले काय 250, नंतर काय 200, नंतर काय 300, आणि नंतर काय परत 250. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, पाय चार्ट ड्रॉ करायचा आहे. मग मी कसं करणार, इथं PLT डॉट काय पाय नावाची मेथड आहे, आणि काय पास करणार पहिले काय असं सांगा बरं कोणती जाईल. आता पाय चार्टला काय एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असतो नाही राहत. बरोबर, मग पहिले काय आता फक्त व्हॅल्यूज राहते डायरेक्ट, आणि व्हॅल्यूज कोणत्या ह्याच्यात, ॲक्च्युअल व्हॅल्यू कोणत्या, स्टुडंट काउंटवाला आहे. बरोबर, आणि जो पाय चार्ट बनतो बघा असे स्लाइसेस राहते. बरोबर, त्या स्लाइसला काहीतरी लेबल असतात. मग ते लेबल कोणते असणार आहे, कॉलेज इयरवाले. बरोबर, मग मी कसं टाकणार इथं लेबल्स, आणि लेबल्समध्ये काय मेन्शन करणार, कॉलेज इयर. आणि नंतर आपण काय करणार वाटतं PLT डॉट शो, आणि आता रन करून पाहू काय पायथन डॉट. तुम्हाला जर का ते पायथनची फाईल रन करायची असेल तुम्ही कसं लिहिता मग पायथन, आणि नंतर काय त्या फाईलचं नाव. बरोबर, काय करणार पाय चार्ट डॉट पाय. आला का आता पाय चार्ट बनला. काय फ्रेशमन, ग्रॅज्युएट्स, थर्ड इयर आणि सोपोमर्स. याच्यात क्वांटिटी दिसते का एक्झॅक्टली,
किती क्वांटिटी म्हणजे 200 300 असं काही समजतंय का? पर्सेंटेज पण समजतंय का याच्यात? नाही समजत आहे बरोबर. मग आपल्याला जर पर्सेंटेज दाखवायचं असेल तर काय करणार मी आता? ऑटो PCT. काय ऑटो पर्सेंटेज. मी काय करेन पर्सेंट नंतर काय करेन 1F. ठीक. आता याचा अर्थ काय ते तुम्हाला दाखवतो मी म्हणतात %1 बरोबर आहे का? दिसतंय का पर्सेंटेज आता? काय 20 25 नंतर काय परत 25 आणि 30. आता एक काम करू आपण थोडंसं नाही का कमी जास्त करू. इथं 200 केलं आहे ना, इथं 299 करू. एक कमी करतो मी आता. आणि आता थोडा ग्राफ ड्रॉ करू. म्हणजे काय पर्सेंटेज जे एक्झॅक्ट बनताय ना ते एक्झॅक्ट नाही दिसणार. हां हां आता बघा. थांबा अजून एक काम करू. 202 करू 298 करू. त्याचं समजा मी केलं 248 आणि नंतर काय 252 करतो. आणि आता याचा आता मला सांगा डेसिमल पॉईंट नंतर किती व्हॅल्यूज दिसत आहे? किती दिसत आहे? किती झिरो आणि जो नंबर आहे तो पण इकडे 5 आहे बरोबर. प्रिसिजन काय 1 2 3 4 5 किती यार 6 आहे का 5 आहे निकिता? 6 आहे बरोबर. मला काय करायचं आहे त्याच्यानंतर फक्त एकच दाखवायचं, एकच डिजिट दाखवायचं. काय एकच दाखवायचं म्हणजे कसं जे डेसिमल पॉईंटर आहे त्याच्यानंतर फक्त काय दिसेल 0.9 दिसेल 0.8 दिसेल बाकीचं काहीच दिसणार नाही पुढं. मग मी काय करेन माहिती आहे इथे एक डॉट लावील आणि जितके प्रिसिजन पाहिजे मला ते मेन्शन करेन. मी काय केलं समजा तर मला फक्त 2च नंबर दिसले पाहिजे. म्हणजे काय होईल आता कसं दिसेल ते 0.80 दिसेल का 0.800000 दिसेल सांगा बरं? 80 दिसेल बघा. काय चालू आहे दोघींचं? हात दुखतोय? पायथन बोलले नाही ते लक्ष द्या असं म्हणणं माझं. काय 20 हां आता काय दिसतंय? हॅलो एकदा मी तुम्हाला फोन करून सांगतो. थोडा टाईम द्या फक्त. नाही सांगतो. नाही 10 ऐका ना 10:15 सांगतो. चालेल हां. माझा टिफिन मिस झाला कधीच. हे बरं लक्ष द्या आता बस. ठीक आहे फायटिंग नंतर करा तुमची. आता मी काय केलं बस पर्सेंटेज पण दिले बरोबर. त्याच्यासाठी काय वापरलं ऑटो PCT. त्याच्यानंतर हे जे याच्यानंतरचं जे पॉईंट याचा काय अर्थ आहे किती प्रिसिजनने पाहिजे तुम्हाला बरोबर. म्हणजे आता 2 दिले म्हणजे किती डेसिमल नंतरचे किती डिजिट दिसतील 2 दिसतील बरोबर. जर 3 केलं तर काय होईल
0.3 केलं तर काय दिसेल? 3 डिजिट दिसतील. सिम्पल. फ्लोटिंग येते. थांब एक विचारतो. ते तुम्ही सीचा प्रोग्राम करेल का कधी? व्हॉट इज काय आहे बघा. एफ म्हणजे काय? फ्लोटिंग पॉईंट नंबर. शो 2 डिजिट्स आफ्टर द डेसिमल पॉईंट. काय? डेसिमल पॉईंट सेपरेटर आहे बरोबर. आणि नंतर हा पहिला काय? मिनिमम विड्थ मोस्टली इररिलेव्हंट हिअर. याचा काही संबंध आहे का? नाही. आपल्याला कशाच घेणं नाही सध्या. पॉईंट नंतर जेवढा पार्ट आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला जर पर्सेंटेज दाखवायचं असेल तुम्ही काय करू शकता, 1% पण दाखवू शकता. ठीक आहे. ते ॲप्रॉक्सिमेट करून घेईल किंवा राऊंड ऑफ करून घेईल. आता मला सांगा, इथं जे कलर दिसते ते ऑटोमॅटिकली येईल का? आपण ऑटोमॅटिकली येईल बरं. आपल्याला जर आपले कलर द्यायचे असं समजा, तर हे काय म्हणजे काय करायचं समजा, मला जे दाखवायचंच आहे, डिस्प्ले करायचंच आहे. समजा फ्रेश म्हणलं काय करतो मी आता, हां ग्रीन कलरमध्ये दाखवतो. ठीक आहे. ठीक आहे. कोणत्या कलरमध्ये दाखवतो? ग्रीनमध्ये. नंतर जे सोपोमोर्स आहे समजा, प्रांजल, लक्ष दे. ठीक आहे. सेकंड इयरवाले त्यांना कोणत्या कलरमध्ये दाखवतो? ब्ल्यूमध्ये दाखवतो. जे थर्ड इयरवाले समजा त्यांना कोणता कलर देतो मी? ऑरेंज कलर देतो. आणि जे लास्ट इयरवाले किंवा ग्रॅज्युएट्सवाले त्यांना कोणते देतो मी? रेड कलर देतो. आता मला काय करायचं आहे, हे जे कलर्स इथं मेन्शन करेल ते काय करायचं, इथं मला पुट करावं लागेल, तेव्हाच ते काय होते असाईन होते. मग त्यासाठी कीचं नाव काय? प्रांजल. कीचं नाव काय? आणि व्हॅल्यू काय राहील सांग बरं? हां कलर्स. हां काय राहील? कलरची लिस्ट राहील बस. कीचं नाव आणि व्हॅल्यूचं नाव काय म्हणजे सेम आहे बरोबर. की काय सेम आणि व्हॅल्यू सेम. इथं जर मी असं लिहिलं माय कलर्स समजा, कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला का राईट साईडला? बरोबर. काय माय कलर्स बस. आणि आता जर रन केलं तर काय होईल? जे कलर यूज करेल ते होऊन जाईल. आले का? आता आपण काय करेल, जे फर्स्ट इयरवाल्यांना यूज करेल ते काय आलं? ग्रीन आला बरोबर. नंतर मी तर सेकंड इयरवाल्यांना यूज करायला सोपोमोर्स बघा काय आला? ब्ल्यू. थर्ड इयरवाल्यांना काय? ऑरेंज होता. आणि जो ग्रॅज्युएट्सवाले त्यांना काय होता? रेड कलर होता बरोबर. आता एक काम करू आपण, मला समजा काय करायचं माहिती आहे का, ही जी फ्रेशमनवाली स्लाईस आहे बघा, ही थोडी बाहेर काढायची. काय करायचं मला? स्लाईस बाहेर काढायची. मग त्यासाठी कसं करता येईल बघू आपण. आता काय करतो, याला ना असं लिहितो मी, स्लाईस बाहेर काढायची. मग मी कसं करेल? प्रांजल, मोहित काय घालू? हां मग आता काय करणार? एक्सप्लोड. काय करणार मी? एक्सप्लोड. आणि नाही एक लिस्ट पास करणार. मला कशाला बाहेर काढायचं आहे फक्त? ही कोणती स्लाईस सांगा बरं? फ्रेशमनवाली बरोबर. मला या स्लाईसला बाहेर काढायचं आहे. मग काय करणार मी? समजा इथं 0 मेन्शन करतो, इथं 0 मेन्शन करतो, इथं 0 मेन्शन करतो आणि 0 मेन्शन करतो. फर्स्ट नंबरला काय? फ्रेशमन आहे बरोबर. मग मी तर काय करेल आता? हो बरं 0.1 करून पाहू आपण. आणि आता रन करून पाहू. निघाली का बाहेर? हे वालाच का बरं बाहेर निघाल सांग बरं इथं मला. बरं जर मी इथं 0 ठेवला असतं समजा, आणि इथं 0.2 केला असतं किंवा 4 केला असतं, तर कोणतं बाहेर निघालं असतं आता? बरोबर. हे वाले रन करू आपण. आता दिसतंय काय म्हटलं मोहित? हां. आणि समजा हे पण केलं असतं मी आता कोणते बाहेर निघाले असते स्लाईस? सोपोमोर्स आणि अजून काय? ग्रॅज्युएट्सवाले. रन करू आपण. आले का? म्हणजे काय, तुम्ही जे इतकं हे जे पॉईंट जास्त द्याल ठीक आहे, 1 देऊन पाहू आपण डायरेक्ट. 1 किंवा 1.4 किती बाहेर जातो? गेलं.
आणि निगेटिव्ह व्हॅल्यू दिलं तर काय होईल? चालेल काय वाटतं? आतमध्ये जाईल का बाहेर येईल? मध्ये जाईल. पाहू बरं, मीच ट्राय नाही करेल. कोणत्या साईडला गेलं ते? हां, म्हणजे ते इन गेलं बरोबर, त्या साईडला गेलं. म्हणजे मोस्टली व्हॅल्यू देणार त्या पॉईंटमध्ये देणार. फक्त आपण काय करणार त्या पॉईंटमध्ये देणार. 1.5 1.2 देऊन काय उपयोग आहे जास्त नाही. अनलेस अँड अनटिल ते गरजेचं असेल, तुम्हाला एकदम बाहेर दाखवायचं असेल तरच. आणि जर सगळ्या जर मी असं केलं 0.1 0.1 तर काय होईल? आता एकमेकांना टच राहतील का त्या स्लाईड? नाही राहणार. मग काय करणार? पायच्या काय झालं आहे? सेपरेट झालं आहे आता प्रत्येक. समजतं एक साक्षी? आणि आता हे काय स्टार्ट अँगल एक बघू आपण थांबा. काय स्टार्ट अँगल समजा 90 दिलं बरोबर. काय आधी लक्ष द्या बरं का. आता फ्रेशमॅन कुठे? ह्या साईडला आहे बरोबर. स्टार्ट अँगल म्हणजे इथे असेल कुठेतरी. आपण नाही का एकदा रन करून बघू आपण. आणि ती कुठं येतं बघू. आता कुठून स्टार्ट झाला आहे तो? ह्या साईडनं स्टार्ट झाला. म्हणजे जेव्हा मी 90 डिग्री मेन्शन केलं तो 90 डिग्री कुठं शिफ्ट झाला? ह्या डाव्या साईडला शिफ्ट झाला का उजव्या साईडला शिफ्ट झाला आहे? एक दाखवतो सिम्पल तुम्हाला. हे काढून टाकतो मी, ठीक आहे. आणि रन केलं मी समजा. आता कुठं आहे बघा बरं. एकदम इथं आहे बरोबर. असं बघा, असं काहीतरी. तुम्हाला जसं व्हिज्युअलाइज करायचं तसं करा, ठीक आहे. आता फक्त हा कुठं येईल बघा, ह्या साईडला येईल. आता मी जेव्हा 90 डिग्री करेल ना तो अँटी क्लॉकवाईज येईल फक्त. आणि जर मी असं केलं निगेटिव्ह 90 केला तर काय येईल? कोणत्या साईडला सरकला आता? आणि कुठून स्टार्ट झाला? कुठून होतं म्हणजे असा. मग मला समजा आता तो इथून स्टार्ट करायचा आहे. कुठून? या बाई इथून असं इकडं दिसलं पाहिजे. तर काय करावं लागेल मला? मायनस काय 180 बरोबर. आता कुठून स्टार्ट होईल? रन केला तर काय आला का? म्हणजे स्टार्ट अँगलचा पॉईंट लक्षात आला वैष्णवी? झोप कशी लागत आहे? बस काय प्रॉब्लेम नाही. हां, स्टार्ट अँगलचा पॉईंट समजला. एकच पॉईंट राहिला आहे. किती मिनटाचं आहे म्हणजे काय नाही? 10 मिनटाला इथले नाही ना. म्हणजे काय तुमचे काय जातो मी काय आता.